नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना याच्या संदर्भात पूर्ण काही माहिती घेणार आहोत। तर या योजनेचा GR हा दिनांक 25 जुलै 2024 रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेला आहे। तर मित्र हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रो, मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही आज शासनाने लागू केली आहे। तरी याचा GR हा पूर्णपणे आपण पाहणार आहोत। तर प्रस्तावना बघूया याची। महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा जातो। एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांच्या सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशनानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10/8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेचा उपलब्ध चक्राकार पद्धतीने करण्यात येते। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे। त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये शेतकऱ्याला हा योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे। तर याच्यामध्ये आपण तुम्हाला जे काही वीज आहे हे 5 वर्षासाठी मोफत राहणार आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात 2024 मधील अर्थसंकल्प भाषण मुद्दा 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे। तर चला बघूया घोषणा काय केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणात बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम ही फक्त शेतकऱ्यावर होत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आज घोषित करीत आहे। याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाचे ठरविले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 HP शक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांचा पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देता उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही 2024 साठी आणि येत्या काही 5 वर्षासाठी राबविण्यात येत आहे। मित्रांनो, आपण याचा शासन निर्णय पाहू। भारतीय शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणात बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यावर भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून वीज मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर योजना ही 5 वर्षासाठी आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2021 पर्यंत राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी शासन
स्तरावरून माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी पात्र कोण असणार आहे? राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपीचा मजूर भार असलेले सर्व शेतीपंपी ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जेणेकरून ज्यांच्याजवळ 7.5 HP पर्यंतची शेतीपंपी आहे असा याच्यात शेतकरी लाभ घेऊ शकते। योजनेची अंमलबजावणी ही एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप धारकांना याचा विजेचा लाभ मिळणार आहे। शासन विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणतेही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीत पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत हे 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलत पोटी दरवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीकडे अदा करण्यात येईल। मित्रांनो, याच्यासाठी जे काही तुमचे बिल आहे ते पूर्ण बिल हे शासन वीज वितरण कंपनीला देणार आहे। तर मित्रांनो, असा हा GR आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। तर शेतकरी मित्रांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्याला या योजनेमार्फत जे काही वीज पुरवठा आपल्याला मोफतमध्ये मिळत आहे त्याचाही फायदा घ्यावा। तर शेतकरी मित्रांनो आणि माझ्या सर्व मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील।